ते उगवतं आणि त्याचं उत्पन्नही होतं. पण पडीत जमिनीवर कितीही पाणी त्या ठिकाणी बीज पडलं तरी सुद्धा उगवायलाही वेळ नाही, वाळायलाही वेळ नाही. म्हणून आपल्या हृदयपटलाची भूमिका या मंडपामध्ये येण्याच्या आधी तयार पाहिजे. कशी तयार पाहिजे? मी फक्त साखरेश्वराचाच आहे या हेतूने ज्या दिवशी आपण कथा ऐकणार त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये भक्तीचा पौधा इतका वर जाईल की त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणून त्याचं गुण बसा. भगवंताचं गुण बसल्यानंतर जीवनामध्ये उपलब्धी जास्त होणार आहे. देवाचं गुण बसण्यामध्ये जीवनाचं यथार्थ कल्याण आहे आणि संसाराचं गुण बसण्यामध्ये जीवाची नुसतं अधोगतीच आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो याच्यापेक्षा कुठल्या भूमिकेने करतो याला फार महत्त्व आहे. आणि ती भूमिकाच आपल्या जीवनामध्ये सर्व सिद्धी प्राप्त करून देण्याचं कार्य करते. ज्याला भक्तिरूपी साधन ज्याच्या हाताला सापडले ना त्याच्या पाठीमागे बाकीचे आपोआप येत असतात. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म चालत येती. पंखा बंद पडायला लागला परत. स्थिर केलिया अचबड होती. एकदा भक्तीची कास आपण पकडली की आपल्या जीवनामध्ये परत ज्ञान वैराग्य आपोआप येत असतात. म्हणून ज्ञान प्राप्त होण्याच्या भूमिकेने ज्या दिवशी जीव भक्ती करेल त्या दिवशी जीवाची परिपूर्ण दशा आल्याशिवाय राहणार. आणि ती परिपूर्ण दशा येत असताना जीवाने काही प्रक्रिया केल्या पाहिजे. त्या प्रक्रियेमध्ये भगवंताचं ज्याला व्हायचं असेल ना त्याच्या जीवनामध्ये भगवंताला जे आवडतं ते त्याने केलं पाहिजे. आता मला एक सांगा, आपण देवाला आवडतं ते करतो का देवाला आवडत नाही ते करतो? तुमच्याकडे कसं आहे? बरं मला एक सांगा, देवाला आवडतं ते केलं पाहिजे का जे देवाला आवडत नाही ते केलं पाहिजे? पटकन बोला. जे आवडतं ते केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतं? हा, खोटं बोलणं आवडतं? मग काय आवडतं? देवाला अत्यंत प्रिय जर का असेल तर भगवंताला अत्यंत प्रिय आहे बिल्वपत्र. ते बिल्वपत्र भगवंताला अर्पण करणं म्हणजे भगवंताच्या जवळ जाणं आहे. पण नुसतं बिल्वपत्र अर्पण करून भागणार नाही, तर बिल्वपत्राच्या पाठीमागे भाव पाहिजे. काही काही म्हणत असतील महाराज आम्ही देवाची पूजा करतो ना, मग देवाची पूजा करतो म्हणजे देवावर उपकार करतो का? देवाला जे पाणी चढवतो तो पाणी निर्माण करणारा कोण? पट्टपट बोला. देव. काही म्हणतील महाराज आम्ही त्याला फूल अर्पण करतो, फूल निर्माण करणारा कोण? देव. काही म्हणतील महाराज आम्ही त्याला धूप दीप दाखवतो. मला सांगा धूपामध्ये सुगंध निर्माण करणारा कोण? बोला बोला पटकन. देव. दीपामध्ये जी ज्वलंत ज्वाला आहे ती कोण? भगवंत. मग आपण काय देतो? काय म्हणतील महाराज आम्ही पैसे देतो ना त्याला. मग मला सांगा पैसेही कोण? धातू नारायण. धातूनामस्मि कांचनम. भगवंताने विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे धातू सुद्धा माझंच स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबारांना हा प्रश्न पडला होता, देवा तुझी पूजा कशाने करावा हाच विचार पडलेला आहे रे. कासयाने पूजा
करू केशवराजा हाची संदेह माझा फेडे आता उदके ना उतरी स्वरूपात तुझे देवा तुला पाण्याने नाहू तरी ते स्वरूप तुझंच आहे पुष्पाचा सुगंध गंधाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू वाहू दक्षिणा तरी धातु नारायण अन्न तेची ब्रह्म सर्वस्व भगवंता त्याला जे जे वस्तू आपण अर्पण करतो ती आपण निर्माण केलेली कोणती आहे मला दाखवा जगाच्या पाठीवर भगवान महादेवाला ज्या वस्तू आपण अर्पण करतो त्यातली कोणती वस्तू आपण निर्माण केलेली आहे कुठलीच वस्तू आपण निर्माण केलेली नाही त्यानेच सगळ्या वस्तू निर्माण केलेल्या आहे पण त्याच्या पाठीमागे जर तुमचा भाव असेल ना तर ते कुठलीही वस्तू देवापर्यंत पोहोचते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परितुमश्नामी प्रयतात्मनाः जीवनामध्ये त्या भगवंताची अनुभूती व्हायची असेल तर तुम्ही जे देता त्याच्या पाठीमागे भाव अत्यंत महत्वाचा है क्योंकि भाव भगवान खुद कहते हैं भाव काबू काबू में भाव ही बस सार गए भाव से मुझको बजे तो भव से बेड़ा पार गए अन्न धन और वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए आप हो जाओ मेरा यही मेरा सत्कार है बांध लेते वक्त मुझको प्रेम की जंजीर से इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार लेकिन कारण एक ही है जिसका नाम है भाव काबू में भाव ही बस सार भगवंत जर कशाचे भुकेले असतील तर ते फक्त भगवंत भावाचे थोडा बेतचा आवाज येतो भाव का भगवंताला अत्यंत प्रिय जर का असेल तर ते भाव विदाऊट भावाचा विदाऊट प्रेमाचा भगवंत वश होत नाही तुम्ही जे देतात त्याच्या पाठीमागे भाव किती आहे याच्यावर देवाचं सर्वस्व अवलंबून आहे मग जिथे भाव आहे ना तिथे भगवंताला यावंच लागतं काही न लगे भावची करण तू कामणे आण विठोबाची भगवंताला जर काय पाहिजे असेल तर तो भाव आहे विदाऊट भावाचा देव शोध आणि म्हणून आपण बिल्बपत्र जरी अर्पण करत असणार ना तरी बिल्बपत्र अर्पण करत असताना त्याच्या पाठीमागे आपला भाव काय आहे
याच्यावर अवलंबून आहे. भावाने तो देव वश झाल्याशिवाय राहत नाही. त्या देवाला बांधण्याचं ताकद जर कशात असेल तर ती भावात आहे. पण भाव म्हणजे कोणता भाव? कांद्याचा भाव, वांग्याचा भाव, का तुरीचा, हरभऱ्याचा? भाव म्हणजे परम प्रेम. भाव म्हणजे अतूट श्रद्धा, जी श्रद्धा कधी डगमगत नाही. कितीही संकट आले तरी भक्ती सोडत नसणार. समजावं तो जीव भगवंताला प्राप्त करण्याच्या लायकीचा झालाय. आणि भगवंत परीक्षा घेतोच, घेत नाही, घेतोच. पण कोणाचीही घेत नाही, जो लायकीचा आहे त्याचीच घेतो. ज्या दिवशी आपली परीक्षा घेण्यासाठी देव सुरुवात करेल, समजावं आपण भक्तीच्या पहिल्या पायरीवर आहोत. चलते रहो, जब इसी के ऊपर चलते रहेंगे तो एक दिन आपको मंजिल मिल जाएगी. म्हणून अत्यंत महत्वाचं आहे. बिल्वपत्र भगवंताला अत्यंत आवडतात. बिल्वपत्राचा महिमा सांगितलेला आहे, प्रसादाचा महिमा सांगितलेला आहे की देवाच्या प्रसादाचा कधी अपमान नाही झाला पाहिजे. जो प्रसादाचा अपमान करतो ना, त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही, दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला जर पाहिजे नसेल ना, तर माणसाने थोडंसं घ्यावं ताटावर. पण काही लोक इतकं जास्त घेतात आणि मग तो प्रसाद फेकला जातो. पण एक लक्षात ठेवा, प्रसाद ग्रहण करण्याच्या काही विधी आहेत. प्रसाद ग्रहण करत असताना माणसाने रिकाम चिंतन करू नये आणि रिकामी बडबड करू नये. आणि प्रसादाची कधी चव बघू नये. आणि असं तर बिलकुल म्हणू नये तर्री तर्री वाढ. जर आपण प्रसाद घ्यायला आलो आणि जर आपण तोंडाची चव बघत असणार, तर लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा दुसरीकडे जाऊन जेवलेलं चांगलं. तुम्हाला सगळे लोक चांगले म्हणतील, पण महादेव ही अशी वागणूक केल्यानंतर साखरेश्वर भगवान तुम्हाला कधीच चांगलं म्हणणार नाही. आला तसा प्रसाद खाल्ला पाहिजे, मिळालं ते खाल्लं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही अलंकापुरीमध्ये गेलो आणि आळंदीमध्ये जेव्हा विद्यार्थी अवस्थेमध्ये शिकत होतो ना, तेव्हा जी मधुकरी यायची, सकाळची मधुकरी संध्याकाळी खावी लागत होती. पुढचं सांगू, ज्या गावात जर एखाद्या दिवशी एखादा व्यक्ती वारला आणि जर ती मधुकरी एकाच भावबंदकीच्या गल्लीमधून असेल, समजा काटे आडनाव आमचं जिथं मधुकरी होती ती काटेवाडी, जर आमची त्यांच्याचकडे मधुकरी असेल आणि एक जण जर वारला, तर 11 दिवस मधुकरी मिळत नव्हती. आणि मग 11 दिवस ते वाळवलेले कुटके खावे लागत होते. पण त्या कुटक्यामध्येही इतका आनंद होता की जो आजच्या श्रीखंडपुरीमध्ये सुद्धा मिळणार नाही. आणि त्याचा परिणाम आम्ही येण्याच्या आधी आम्हाला लोक आज विचारतात, महाराज तुमच्यासाठी काय बनवू? हा त्याचा कारण आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रसादाचा अवमान नाही झाला पाहिजे. प्रसादाचा अपमान झाला की दारिद्र्य निश्चित भोगावं लागतं. मिळाला प्रसाद की स्वा करा, नाही तर इतरांना वाटा. तो त्याच्या समोर जातो, तो त्याच्या समोर जातो, लाईनीमध्ये घुसखोरी करतो प्रसाद घेण्यासाठी. आणि प्रसाद घेतल्यानंतर एक घास खाल्ला आणि तो जर नीट लागला नाही तर आपण तिथेच फेकून देत असणार. तर हा प्रसादाचा अपमान आहे, पण त्याच्यासोबत महादेवाचाही अपमान आहे.
म्हणून प्रसाद घेत असताना गडबड करू नका आणि घेतला तर लगेच स्वा करा. आणि भगवान महादेवाच्या स्वयंभूलिंगावरचा जो प्रसाद असतो त्या प्रसादाचं दर्शन केलं तरी पाप दूर होतो, जे स्वयंभूलिंग आहे. आणि शिवनैवेद्य जर इतरत्र शिवनैवेद्य आपण ग्रहण केला तर कोटी जन्माचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे दृष्टापि नैवेद्यम यांती पापानि दुरत्तरा मुक्ते तु शिवनैवेद्यम पुण्यायांती कोटिश. जीवनामध्ये ज्याला महादेवाचा प्रसाद प्राप्त झाला त्याने समजावा आपलं अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं. ज्या अर्थी एवढं अन्नदान करण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण केली, ही अन्नदान करण्याची वृत्ती ज्यांनी निर्माण केली ते साखरेश्वर भगवान आहेत. माणसं धाब्यावर पार्ट्या देतील पण इथे अन्नदान करण्यासाठी निष्काम पुण्य पदराशी पाहिजे. आणि ते पुण्य ज्या दिवशी उदयाला येतं ना त्या दिवशी माणसाच्या जीवनामध्ये अन्नदानाचा संकल्प होतो. तसं नाही घडत आहे. मोठ्या ऐक्यामध्ये माणूस घराची वास्तुशांती करेल पण शिवपुराणाच्या मंडपामध्ये ज्याला अन्नदान करण्याचा सुयोग प्राप्त झाला त्याचं अनेक जन्माचं जन्मांतर इतर पुण्य, अनेक जन्माचं पुण्य अचानक उदयाला आलं म्हणून समजून जावं. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे बिल्ब महिमा आपण ऐकलाय. भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान शिवशंकरजी एकाच झाडामध्ये ज्या स्थित आहेत ते झाड म्हणजे बिल्बाचं झाड आहे. आणि आजही या बिल्बवनाची जिथे निर्मिती झाली, ज्या बिल्बाच्या वृक्षाची निर्मिती झाली ते बिल्बवन आजही वृंदावनाच्या पावन भूमीमध्ये आहे. वृंदावन में आप कभी गए होगे तो केशी घाट के उस तरफ यानी यमुना नदीच्या पलीकडच्या साईडला अलीकडे वृंदावन आहे आणि पलीकडच्या साईडला जी जागा आहे ती बिल्बवनाची जागा आहे, जिथे बिल्बाची सगळ्यात पहिले बिल्ब जिथे निर्माण झालं ते बिल्बवन आहे. आणि म्हणून त्या बिल्बाची महिमा सांगितली. आणि बिल्बाची महिमा सांगितल्यानंतर सूतजी महाराज सांगतायत की भगवान महादेवाला अत्यंत प्रिय आवडणारी त्रिवेणी आहे. ती कोणती आहे म्हटले तर शिवनाम विभूतिश तथा रुद्राक्ष एवच. भगवान महादेवाला पहिले आवडते ती शिवनाम, भगवंताचं नाम भगवंताला अत्यंत आवडतं. किती सोपं आहे बघा. देवाचीच नामे देवाचीच श्री सर्व अलंकारी समरभावी. देवाचीच नामे देवाचीच श्री सर्व अलंकारी समर्पावी. भगवंताचं नाम गायचं आहे आणि भगवंतालाच अर्पण करायचं. किती सोपं आहे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी कलियुगातलं अत्यंत सोपं साधन जर का असेल तर कलत्तद्धरती हरिकीर्तनात. भगवंताच्या नाम चिंतनामध्ये कलियुगामध्ये उद्धार आहे. जे त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानंतर होत होतं ते यज्ञ आपण आज तर करू शकणारच नाही. कारण यज्ञ करण्यासाठी जे सामुग्री लागते ती सामुग्री गोळा करणंच अवघड आहे. यज्ञ करण्यासाठी हत्तीच्या सोंडी एवढी धार तुपाची चालली पाहिजे, तीही शुद्ध गाईच्या. आता जर एखादं छोटंसं बालक आई जवळ जाऊन म्हटलं आई आई तूप, तर आई म्हणते गुपचूप, बोलायचंच नाही.
आता तेल तूप गेलं आणि डालडा आला म्हणून माणसंही तशी चिकट झाली, डालड्यासारखे तुपासारखे कुठं राहिले. हत्तीच्या सोंडी एवढी झाल चालली पाहिजे. आणि जिथपर्यंत यज्ञ आहे तिथपर्यंत 1 मिनिट नाही, 2 मिनिट नाही, 1 चमचाभर तूप ओतायचं नाहीये. तर किती, जितके वेळ ते होमक चालतात तितक्या वेळ अखंड ती हत्तीच्या सोंडी एवढी धार चालली पाहिजे. आणि तदनंतर जे फल प्राप्त होतं त्रेतायुगामध्ये होत होतं, जे द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये जे पूजेमध्ये फल होतं, पूजा करणं अवघड आहे. आपली सारखी पूजा करणं काही अवघड नाही आहे, पण देवाला जे प्रिय आहे ती पूजा करणं फार अवघड आहे. पूजा करण्यासाठी वृत्तीची मर्मज्ञपणा पाहिजे. आपली पूजा चालू असते आणि मनामध्ये भलतीकडे दुसरं चिंतन चाललं असतं. असली पूजा देवाला कधी प्राप्त करून घेत नाही. म्हणून अत्यंत महत्वाचं आहे, पूजेमध्ये जे फल प्राप्त होत होतं ते फल कलियुगामध्ये नामचिंतनामध्ये प्राप्त होतं. जे ध्यानामध्ये सतयुगामध्ये प्राप्त होत होतं ना, ते सगळे 3ही फल जर कुठे प्राप्त होत असतील तर ते भगवत चिंतनामध्ये प्राप्त होतात. एकदा तरी शिव ओम नमः शिवाय म्हटलं तरी सुद्धा यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. ओम नमः शिवाय म्हणत असताना जो चालत असेल त्याचा प्रत्येक जमिनीवरचा पाय तीर्थयात्रा आहे. ओम नमः शिवाय म्हणत असताना जो भोजन करतो त्याचं भोजन भोजन नाहीये तर ते भोजन यज्ञ आहे. जो ओम नमः शिवाय करत असताना निद्रा घेतो त्याची निद्रा निद्रा नाहीये तर त्याची निद्रा समाधी आहे. म्हणून भगवत चिंतन करताना काम प्रत्येक कार्य करा संसारात. आणि भगवान भोलेनाथांना हे आवडतं म्हणून म्हटलेलं आहे नाम शिवनाम विभूतिश. आणि दुसरी गोष्ट भगवंताला आवडते तिचं नाव आहे विभूती. भस्म आवडतं. का भस्म आवडतं तर त्याचं कारण आहे, एकदा एक व्यक्ती मृत्युमुखी पडला आणि तो माणूस मृत्युमुखी पडल्यानंतर तो माणूस निघू लागला, त्याला नेऊ लागले सगळेजण. पण माणूस मेल्यावर त्याच्या मागे पुढे जे लोक होते ते म्हणू लागले राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. ते भजन करत निघालेले आहेत. भजन करत असताना निघाल्यानंतर महादेव आकाश मार्गाने विहरण करत होते. महादेव म्हटले अरे किती पुण्यात्मा आहे की ज्याच्या पाठीमागे सगळे लोक राम बोलो भाई राम बोलो म्हणतायत. आणि भगवान महादेवाला तर राम नाम अत्यंत प्रिय आहे. म्हणून भगवान भोले बाबा त्या प्रेत यात्रेमध्ये समाविष्ट झाले आणि भगवान भोलेनाथ म्हणू लागले राम बोलो भाई राम बोलो भाई राम बोलो भाई राम बोलो भाई राम. प्रेत यात्रे प्रेतभूमीमध्ये पोहोचली आणि स्मशानभूमीमध्ये पोहोचल्यानंतर त्या माणसाला अग्निदाग दिला. आणि अग्निदाग दिल्यानंतर सगळे लोक वापस जाऊ लागले. पण वापस जाताना कोणी राम बोलो भाई राम बोलो बोलत नाही. आपसात एकमेकात चर्चा चालू आहे. भोलेनाथजी ऐकतायत. एक म्हटला दुसऱ्याला कसा होता रे म्हणे माणूस. अरे का माणूस होता का म्हणे. याने घेतलेले पैसे कधीच कोणाचे वापस दिले नाही असला बदमाश होता.
एकाला विचारलं, म्हटलं काय रे कसा होता हा माणूस? ते म्हटलं अरे माझ्या मित्राचं लग्न होतं, पण काय करता गल्लीत घराच्या समोर घर आहे, लग्नाला जायचं होतं पण हा गेला म्हणून मला इकडे यावं लागलं. कोणी कोणी काय विचार सांगतंय, कोणी कोणी काय, सगळेजण दुःखामध्ये समाविष्ट असं असतातच असं नाहीये. औपचारिकता म्हणून लोक येत असतात. भगवान महादेव विचार करत आहेत, याला आणत असताना सगळेजण नामचिंतन करत होते आणि याला वापस नेताना कोणीच नामचिंतन करत नाही, संसारातल्या गप्पा मारतायत. याचा अर्थ ज्याला जाळलं ना तो पुण्यात्मा होता. म्हणून भगवान भोलेनाथ जी परत गेले तिथपर्यंत त्याची चिता जळून भस्म झाली होती आणि त्याची राख शिल्लक होती. म्हणून भगवान भोलेनाथ मनोमन म्हणतायत, राजा तू जरी शिल्लक राहिला नाही ना, पण तुझी राख मी भस्म म्हणून माझ्या कपाळी लावतो, कारण तुझ्यासाठी लोकांनी रामनाम गायलं. भगवंताला भस्म इतकं प्रिय आहे, राम नाम म्हणलं ज्याच्यासाठी तर भगवंताला ते भस्म प्रिय आहे. चिता भस्म लेपे. मग एक लक्षात ठेवा, जर लोकांनी राम राम म्हटल्यावर भगवान भोलेनाथ त्याच्या भस्माचा स्वीकार करतायत, तर आपण राम राम म्हटल्यानंतर आपल्या भस्माचा स्वीकार भगवान का करणार? म्हणून भगवत चिंतन करत जीवन गेलं पाहिजे. आणि का भस्म लावायचंय? एकाला प्रश्न विचारला, म्हटलं कशासाठी भस्म लावायचंय? म्हटले काहीच नाही, शरीरावरचे छिद्र बुजायचे म्हणून भस्म लावायचंय. काय लोक उत्तर देतील आणि काय नाही. हे भस्म लावत असताना, त्रिपुंड्र भस्म लावत असताना हे आपल्याला सांगत असतं की या जगताचे आराध्य देवता तीन आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. हे जगत त्रिगुणातीत आहे, सत्व रज आणि तम. आणि म्हणून हे त्रिगुण ज्यांच्या आधारावर चालतात ते जगताचे आधार महादेव आहेत. म्हणून हे त्रिपुंड्र लावत असताना त्या भगवंताला तीनही गुण समर्पित करायचे आहेत. म्हणून भस्म या शरीराला लावायचं. भस्म पुरुषांनीच लावलं पाहिजे असं नाहीये, भस्म स्त्रियाही लावू शकतात. पण आता भस्म लावणं बंद झालं. आता आली टिकली. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. ज्याच्या कपाळाला भस्म आहे आणि भस्म असताना जर त्याला मृत्यू आला, त्याने कितीही वाईट कर्म करू द्या तरी सुद्धा त्याला नरकम नाहीये, त्याला स्वर्ग आहे. म्हणून काही काही संत महात्मे रात्री झोपताना सुद्धा चंदन लावतात. का चंदन लावतात? एक संतांना मी विचारलं, म्हटलं महाराज झोपताना पण? ते म्हटले मृत्यु में ही अगर भगवान ने बुला लिया तो बोले अधोगति हो जाएगी, इसलिए चंदन लगा के सो. आजकाल महिला मंडळींना गंध लावायचा कंटाळा, भस्म लावण्याचा कंटाळा, कुंकू लावण्याचा तर विचारूच नका. आता सगळेजण म्हणतील कोणी बोलवलं होतं या महाराजला? सांगू तुम्हाला, याला भ्रुकुटी म्हणतायत. दोन भोव्यांच्या मधली जागा हे ब्रह्मस्थान आहे. या ब्रह्मस्थानावर जर गंध लावलं, या ब्रह्मस्थानावर जर भस्म लावलंय, चंदन लावलंय, तर हे ब्रह्मस्थान आपल्याला एक दिवस भगवंताची अनुभूती करून देते. शास्त्राने याचे प्रमाण दिले. त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. त्रिकूट शिखर म्हणजे काय? तर दोन भोव्यांच्या मधली जी जागा आहे त्याला त्रिकूट शिखर म्हटलेलं आहे. आणि माणसाला, जीवाला, साधकाला जो सगळ्यात पहिले भगवंताचा अनुभव येतो ना, तो या दोन भ्रुकुटींच्या मध्येच तो भगवंत प्रकट होत असतो. म्हणून चंदन लावा. मधल्या काळामध्ये फेसबुकला मी एक व्हिडिओ बघितला होता. एका मुलाला गंध लावलं म्हणून शाळेतून काढून दिलं. एक लक्षात ठेवा, आपण जर हिंदू असणार तर आपल्या मस्तकाला गंध असलंच पाहिजे. जर आपल्या मस्तकाला गंध नसेल तर आपण
कशावरून हिंदुत्व आपलं सिद्ध होईल?